श्री गुरुचरित्र अध्याय 28 मराठी अनुवाद। पतिताने श्रीगुरूंना पुनर्जन्मीचे वृत्त विचारले ते या अध्यायात श्रीगुरूंनी सांगितले। तू चांडाळ जन्मास कसा आलास ते सांगतो। ब्राह्मण स्त्री व शूद्र पुरुष यांच्या व्याभिचारातून जो जन्माला येतो तो चांडाळ होय। चांडाळ ही 16वी जात आहे। ब्राह्मणाने दृष्ट आचरण केले, कुलदैवत सोडून इतर देवतांचे पूजन केले, सदाजीवांची हत्या, खोटी शपथ, कन्येची विक्री, शूद्रांचे आजचे जेवण, त्यांची संगत केली, शूद्र स्त्रीशी संबंध ठेवला, दासीशी संबंध ठेवला आणि अशा बऱ्याच कारणांमुळे चांडाळ योनीत जन्म होतो, असे श्रीगुरू म्हणाले। श्रीगुरू पतिताला म्हणाले, तू पूर्वी ब्राह्मण होतास, गुरु माता पिता यांना दूषणे दिलीस, म्हणून तुला चांडाळाचा जन्म आला। आता तू जर संगमावर 1 महिना स्नान केलेस तर तुझा दोष जाईल व पुन्हा तुला ब्राह्मणाचा जन्म येईल। पतित म्हणाला, स्वामी, मी आपल्या दर्शनानेच पवित्र झालो, मी शरणागत आहे, आता मला मंत्राने शुद्ध करून ब्राह्मणात घ्या। तेव्हा श्रीगुरू म्हणाले, तुझा देह चांडाळाचा आहे, तेव्हा तुला लोक ब्राह्मण कसे म्हणतील? त्याला पुराणातील विविध कथा सांगून समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या मनाला त्याने सुख झाले नाही। सुखासुखी त्याला ज्ञान प्राप्त झाले होते, त्यामुळे तो आपल्या घरी जायला तयार होईना। तो स्वतःला विप्र समजू लागला। त्याची पत्नी व मुले त्याला न्यायला आली, पण तो त्यांना जवळसुद्धा येऊ देईना। मला शिवू नकोस असे म्हणून पत्नीला मारायला धावून गेला। त्या पत्नीने श्रीगुरूंच्या पायी वंदन करून आपला पती परत मिळावा अशी याचना केली। मी व माझी मुले त्यांच्यावर अवलंबून आहोत, तुम्ही त्यांना समजावले नाहीत तर मी मुलांसहित येथेच जीव देईन, असे म्हणाले। श्रीगुरू पतीला म्हणाले, तुझी बायका मुले तुझ्यावर शुद्ध झाली तर तुला दोष लागेल आणि तुला चांगली गती मिळणार नाही। या संसारात माणसाने सर्व इंद्रिय संतुष्ट करावीत आणि मगच धर्माचे आचरण करावे, तरच या संसार सागरातून तरता येईल। तेव्हा तो श्रीगुरूंना म्हणाला, मला ज्ञान प्राप्त झाल्यावर मी जातीहीन कसा होऊ शकतो? तेव्हा श्रीगुरूंनी मनात विचार केला, जर आपण एखाद्या लोभी माणसाच्या हातून याला स्नान घातले तर हा पुन्हा अज्ञानी होईल। तेव्हा त्याने शिष्यांना आज्ञा केली, एखाद्या लोभी माणसाला घेऊन या। त्या गावात एक ब्राह्मण वाण्याचा धंदा करीत होता, त्याला शिष्य घेऊन आले। श्रीगुरू त्याला म्हणाले, तू पाणी घेऊन ये आणि या पतिताला स्नान घाल, तो संसारात परत आसक्त होईल। त्यांच्या सांगण्याप्रमाणे ब्राह्मणाने पाणी आणले व त्याच्या डोक्यावर ओतले, त्याचबरोबर अंगाला लागणारी ती विभूती निघून गेली व तो पूर्ववत अज्ञानी झाला। आपल्या स्त्रीचे व पुत्रांचे मुख पाहताच त्यांच्याबरोबर निघून गेला। झाल्या प्रकाराचे त्याला पूर्व विस्मरण झाले। लोकांनी त्याला सर्व वृत्तांत सांगितला, तेव्हा त्याला खूपच आश्चर्य वाटले। त्रिविक्रमाने श्रीगुरूंना तो पतित पूर्ववत कसा झाला ते समजावून सांगण्यास सांगितले। श्रीगुरू म्हणाले, त्याच्या अंगावर विभूती होती, ती धुतल्यावर त्याचे ज्ञान निघून गेले। विभूतीचा महिमा असा आहे, महात्म्याच्या हाताच्या स्पर्शाने व विभूतीने प्रपंच आज ब्रह्मस्वरूप होतो। भस्माचा महिमा अपार आहे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ।